बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। 4 महिन्याच्या बाळाला सोलापुरातून पळवून नेण्याचा प्रकार समोर आला आहे। मात्र सोलापूर पोलिसांनी बाळ चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अवघ्या 8 तासातच शोध घेऊन महत्त्वाची कामगिरी बजावली आहे। नेमकी ही घटना काय आहे? सोलापुरात 4 महिन्याच्या बाळासंदर्भात काय घडलं होतं? पोलिसांनी कसा तपास लावला? पाहूयात यावरचा हा एक विशेष वृत्तांत। नमस्कार, मी अकबर बागवान आणि तुम्ही पाहत आहात लोकप्रधान न्यूज चॅनल। सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिर परिसर व दरगाह परिसरात फुटपाथवर गेल्या अनेक वर्षापासून समीना निजाम शेख वय वर्ष 30 ही महिला व तिचा मुलगा सुलतान व आणखीन एक लहान मुलगा रियान वय वर्ष 4 महिने व तिची आई श्रीमती नौशाद हे राहत असतात। समीना शेख ही फिरस्ती असून मिळेल ते खाऊन पिऊन फुटपाथवरच झोपते। 28 जुलै 2025 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास सिद्धेश्वर प्रशाला जवळ असलेल्या एका स्टेशनरी दुकानासमोर समीना ही आपल्या 2 मुलांना घेऊन झोपली होती। 29 जुलै 2025 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास समीना हिचा 4 महिन्याचा मुलगा रियान हा तिच्या जवळ नसल्याचे दिसून आले। तेव्हा तिने मुलाचा सर्वत्र शोध घेतला, तो मिळून आला नाही। समीना शेख यांनी फौजदार चौडी पोलीस स्टेशन येथे पोलिसांकडे कैफियत मांडली। माझा मुलगा रियान याला कोणीतरी घेऊन गेल्याचे तिने हकीकत सांगितली। समीना शेख याच्या तक्रारीची दखल घेत फौजदार चौडी पोलिसांनी 137(2) कलमान्वये गुन्हा दाखल केला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर व डीबी पथकाला अल्पवयीन बालकाचा शोध घेण्यासंदर्भात सूचना दिल्या। फौजदार चौडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर व सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव डीबी पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्यात एक संशयित इसम व महिला अल्पवयीन बालकाला पळवून नेत असताना दिसून आले। पोलिसांनी इतर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली। गुप्त बातमीदारामार्फत सीसीटीव्ही फुटेज मधील संशयिताचा शोध घेतला। सीसीटीव्ही मधील संशयित इसम हा मुन्ना शेख राहणार हत्तुरे वस्ती सोलापूर येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी त्याचा शोध घेऊन रियान या 4 महिन्याच्या बालकाचा शोध घेतला। रियान या 4 महिन्याच्या बालकाला मुन्ना अली साहब शेख वय वर्ष 27 राहणार हत्तुरे वस्ती सोलापूर व त्याची महिला साथीदार शबाना अमीन शेख दोघे राहणार हत्तुरे वस्ती यांनी मिळून पळून आणले असून 4 महिन्याच्या रिहानला एका घरात ठेवल्याचे पोलिसांना सांगितले। पोलिसांनी शबाना अमीन शेख वय वर्ष 35 राहणार हत्तुरे वस्ती राहणार मूळ धाराशिव हिला ताब्यात घेतले व अपहरण केलेल्या रियान या 4 महिन्याच्या बालकाला शबानाकडून ताब्यात घेतले। पोलिसांनी कौशल्याचा वापर करून अवघ्या 8 तासात मुलगा रियान याचा शोध घेऊन तिची आई समीना हिच्या ताब्यात दिले व या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे। आपला 4 महिन्याचा तानुला पुन्हा आपल्याजवळ येताच समीना हिला अश्रू अनावर झाले। त्याने पोलिसांचे आभार मानले। सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरासमोर फुटपाथवर झोपलेल्या एका भिक्षकरी महिलेच्या 4 महिन्याच्या बाळाला हत्तुरे वस्ती येथील एका इसमाने भल्या रात्री चोरून नेले होते आणि ही घटना फौजदार चौडी पोलीस स्टेशन येथे त्या भिक्षकरी महिलेने मांडताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि अवघ्या 8 तासाच्या आत अपहरण झालेल्या 4 महिन्याच्या रिहान या बालकाला शोधून काढत फौजदार चौडी पोलिसांनी दमदार कामगिरी केलेली आहे। तसं पाहिलं तर रिहान शेख याची जी आई आहे ती मूळची बीडची आहे, मात्र ती गेल्या अनेक वर्षापासून सोलापूरच्या या सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये असलेल्या फुटपाथवरच आपले जीवन जगत आहे। नेमकं रिहान शेख नामक बालकाला मुन्ना शेख व त्याच्या इतर साथीदारांनी का उचलून नेलं होतं याचा तपास फौजदार चौडी पोलीस करत आहे। मात्र फौजदार चौडी पोलिसांच्या या कामगिरीनं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी देखील त्या अधिकाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारलेली आहे। रिहान शेख या 4 महिन्याच्या बाळाला अवघ्या 8 तासाच्या आत पोलिसांनी शोधून काढत एक चांगली कामगिरी केलेली आहे। जहूर सोबत अकबर बागवान, लोकप्रधान सोलापूर। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप कोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, विजय जाधव, पोलीस हवालदार चुंगे, पोलीस कॉन्स्टेबल बडुरे, पुजारी, होटकर, करटमल, तलवार, दराडे, घोडके, गळाकाटे आदींच्या पथकाने केली आहे। अशा पद्धतीनं सोलापूरच्या फौजदार चौडी पोलिसांनी अवघ्या 8 तासातच अपहरण झालेल्या त्या 4 महिन्याच्या बाळाला सुखरूपपणे शोधून काढत तिच्या मातेकडे सोपवलेला आहे। तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आणि पोलिसांच्या कामगिरी संदर्भात तुम्हाला काय वाटतं आमच्या कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी,
मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा. आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.